हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 16. विशो नाही कोणाही, जया प्रमेयत्वची नाही. तया स्वप्रकाशा काही प्रमाण होये. अर्थात जो विषय होऊ शकत नाही त्याला सिद्ध करणे शक्य नाही. त्याचे स्वयंभूत्वच त्याचे प्रमाण आहे. आत्मपरब्रह्म सूक्ष्माती सूक्ष्म, मूलभूत, स्वयंभू, आदी, अनादी, अदृश्य, अरूप, निराकार आहे. त्याच्या आधी येथे काहीही नाही. यामुळे ते एकमेवा द्वितीय असून कशाचाही विषय असू शकत नाही. त्याच्यापासूनच सर्व काही निर्माण झालेले आहे. त्याची तुलना करण्यासाठी येथे त्याच्यासारखे काहीही उपलब्ध नाही. यामुळे त्याचे प्रमाण देणे शक्य होत नाही. ते आहे असे प्रमेयाने सिद्ध करता येत नाही. वस्तुतः जे स्वयंप्रकाशित आहे त्याचे प्रमाण द्यायची गरजच काय आहे? कोणी कोणाला आणि कशासाठी याचे प्रमाण द्यायचे आहे? ज्याच्या अस्तित्वामुळे, ज्याच्या आधारामुळे विश्वासह विश्वातील सर्व काही अस्तित्वात आहे, त्याचे प्रमाण कसे कोण देऊ शकेल? ते स्वतःच स्वतःचे प्रमाण आहे. तथापि त्याला जाणता येते, त्याची प्रचिती घेता येते, त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. त्याचाच अंश देहधारी आहे आणि तेच आपण स्वतः आहोत. परंतु आपण स्वतःला अज्ञानामुळे जीव, देह, मन असे काहीतरी समजत असतो. वस्तुतः आपण जीव नाही किंवा देह नाही किंवा मन नाही. जर आपण आपले मन, देह आणि जीव आपल्या अंतःकरणात जेथे श्वास घेतल्यावर तो थांबतो त्या जागी एकरूप केले तर ते सर्व त्याच्यात एकरूप होतात, कारण हे सर्व त्याचीच निर्मिती आहे. याला ध्यान साध्य झाले असे म्हणतात. यावेळी आपल्याला आत्मपरब्रह्माचा साक्षात्कार होतो. त्याचे परम प्रकाश ऊर्जा स्वरूप आपल्याला दर्शन देते. येथे आपल्याला आत्मज्ञान होते की आपण म्हणजे ते स्वतःच आहोत. आपणच ते आत्मांश आहोत. ही स्वानुभूती आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची प्रचिती देते. याचा अर्थ आत्मपरब्रह्माच्या साक्षात्काराने स्वप्रचिती घेऊन त्याला जाणून घ्यायचे आहे. यापेक्षा त्याला जाणायला अन्य मार्ग उपलब्ध नाही. ओवी क्रमांक 17. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे, ते काही स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई. अर्थात प्रमाणावरून एखादी गोष्ट सिद्ध केली जाते. येथे प्रत्येक वस्तूत, गोष्टीत स्वयंसिद्ध असलेल्याचे प्रमाण काय देणार? योगाधिराज पातंजलींच्या योगसूत्रानुसार 1.07 प्रमाणे 3 प्रकारची आहेत. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. यांचे आत्मपरब्रह्माशी नाते जुळू शकते का हे पाहू. 1. प्रत्यक्ष. आपण एखादी वस्तू, गोष्ट प्रत्यक्ष पाहतो, अनुभवितो आणि त्यामुळे ती वस्तू असण्याचे तेच प्रमाण असते. चक्षुर्वे सत्यम. आपण स्वतः ती वस्तू पाहत आहोत, आपण स्वतः ती गोष्ट अनुभवित आहोत. असे असताना आता ती वस्तू, गोष्ट अस्तित्वात आहे याचे यापेक्षा आणखी अन्य प्रमाण पुरावा काय पाहिजे? आपण साखर खात आहोत आणि ती गोड आहे हे स्वतः अनुभवित आहोत. यावरून साखर गोड आहे असे सिद्ध होते. 2. अनुमान. आपल्या स्वतःच्याच मागील अनुभवावरून आपण एखाद्या घटनेचे ज्ञान करून घेतो. आपल्यासाठी तेच प्रमाण असते. आपल्याला आपल्या मुलीचा आवाज परिचयाचा आहे आणि यामुळे जेव्हा आपण तिचा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या मुलीला प्रत्यक्ष न पाहता आपल्याला ज्ञान होते की आपली मुलगी बोलत आहे. 3. आगम.
दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव आपण ग्राह्य धरतो आणि त्या प्रमाणावरून आपण एखाद्या वस्तूचे, गोष्टीचे ज्ञान करून घेतो. आगीला हात लागला असता चटका बसतो, विष खाल्ले असता जीव जातो इत्यादी घटना इतरांच्या बाबत ज्या घडतात त्या आपण गृहीत धरतो आणि ज्ञान ग्रहण करतो. अशा प्रकारे प्रमाणे 3 प्रकारची आहेत. आत्मपरब्रह्माच्या बाबतीत ते परम सूक्ष्मातिसूक्ष्म असल्यामुळे चक्षुर्व सत्यम हे प्रमाण शक्य नाही. याचमुळे आत्मपरब्रह्माचा आपल्याला पूर्वानुभव असणेही शक्य नाही. तसेच याच कारणामुळे याचा इतरांनाही अनुभव असणे शक्य नाही. अशा प्रकारे आत्मपरब्रह्म प्रमाणाने सिद्ध होऊ शकत नाही. याचा एकमेव पुरावा म्हणजे या विश्वासह विश्वातील प्रत्येक वस्तू, गोष्ट ही आत्मपरब्रह्मामुळेच अस्तित्वात आहे. आत्मपरब्रह्मामुळेच येथे उत्पत्ती, स्थिती, लय होत आहे. या वस्तू, गोष्टी येथे आहेत हाच आत्मपरब्रह्माचा एकमेव पुरावा आहे. अशा प्रकारे आत्मपरब्रह्म स्वयंसिद्ध आहे. ओवी क्रमांक 18. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कैचा उरे. अर्थात आत्मपरब्रह्म जाणले की ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान एकरूप होतात. मग तेथे ज्ञाता आणि ज्ञान स्वतंत्र असे राहत नाही. कोणत्याही जाणण्याच्या क्रियेत त्रिपुटी असते. जे जाणायचे ते ज्ञेय, ते जाणणारा तो ज्ञाता आणि जे जाणले जाते ते ज्ञान, अशी ही त्रिपुटी आहे. याचा अर्थ येथे जे जाणायचे ते आत्मपरब्रह्म ज्ञेय आहे. ते जाणणारा जो साधक तो ज्ञाता आहे. जे जाणले जात आहे ते ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आत्मपरब्रह्म सूक्ष्मातिसूक्ष्म, मूलभूत, स्वयंभू, आदी, अनादी, अदृश्य, अरूप, निराकार आहे. या भौतिक जडापासून आत्मपरब्रह्म भिन्न आहे. यामुळे आत्मपरब्रह्माचे ज्ञान जाणणारा ज्ञाता जोपर्यंत स्वतः भौतिकापासून दूर होऊन आत्मपरब्रह्मात पूर्णपणे समर्पित होत नाही, तोपर्यंत आत्मपरब्रह्म जाणले जात नाही. आत्मपरब्रह्म जाणले जाते त्यावेळी जाणणारा स्वस्वरूप होतो. याचा अर्थ जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा आत्मपरब्रह्मात, ज्ञेयात तो जाणणारा ज्ञाता त्याला झालेल्या ज्ञानासह समर्पित होतो. येथे ती ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी एकरूप होते. आत्मपरब्रह्मात म्हणजे ज्ञेयात तो ज्ञाता त्याच्या ज्ञानासह पूर्णपणे एकरूप होतो. यास्तव माऊली येथे म्हणतात की ज्ञेय साध्य झाल्यावर ज्ञाता आणि ज्ञान ही स्वतंत्र राहत नाहीत. हाच तो साक्षात्कार असतो की मी स्वतःच अंशात्मा आहे, परमात्मा आहे, विश्वनिर्माता आहे. ओम तत्सत त्वम असि.